बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोस्टमॉर्टम नंतर त्याचा मृतदेह कळवा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। आज अक्षयचा मृतदेह त्याच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे। आज सकाळी 11 वाजता आरोपी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार असल्याचं अक्षयच्या नातेवाईकांनी सांगितलंय। अक्षय शिंदेच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता, पण आता पोलीस बंदोबस्त काढण्यात आलाय। बदलापूर एन्काउंटर नेमकं काय घडतंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मृत अक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव। पुरावे नष्ट केली जाण्याची अक्षय शिंदेच्या वडिलांना भीती। अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार। अक्षय शिंदेच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झालंय। रक्तस्राव आणि धक्क्यानं अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झालंय। केतन तिरोडकर याचीही कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। शाळेचे संस्थाचालक मानवी तस्करी तसेच चाइल्ड पॉर्नोग्राफीत गुंतल्याचा तिरोडकरांचा आरोप आहे। बदलापूर केसचा तपास सीबीआयकडे देण्याचा केतन तिरोडकरांची मागणी आहे। शाळेचे आरोपी ट्रस्टी हे अजूनही फरार, अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केलाय। आज रात्री अक्षय शिंदेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने बदलापूर एन्काउंटरचा तपास सीआयडी कडे सोपवलेला आहे। एन्काउंटर पोलीस अधिकारी संजय शिंदेची वादग्रस्त कारकीर्दही रडारवर आहे।